आकाशवाणी मुंबई केंद्र. जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. 7व्या भागाचा विषय आहे आंतरशाखीय संशोधनातल्या वाटा. मल्होत्रांच्या बरोबरचं जे हे कोलॅबोरेशन होतं हे खूप वर्ष चाललं आणि त्याच्यामध्ये खूप नाना तऱ्हेच्या गोष्टी, इंटरडिसिप्लिनरी काम त्याच्यामधून होऊ शकलं. तसं रामचंद्र गुहांच्या बरोबर सुद्धा काम झालं आणि त्याच्यातून पुस्तकं लिहिली गेली वगैरे. तर त्या कामाबद्दल थोडं ऐकूया. हो, तर राम गुहा हा समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मुख्यतः इतिहास हे त्याचे आवडीचे विषय आहेत. तो रामनी स्वतःचा PhD थिसिस हा चिपको आंदोलनाच्या इतिहासावर करायचा ठरवला. त्यावेळी तो कलकत्त्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये अर्थशास्त्र विभागातच, पण त्याच्या ज्या मार्गदर्शिका होत्या कामाक्षी अधिकारी, मला वाटतं त्यांना आर्थिक इतिहासात पुष्कळ रस होता. तेव्हा अर्थात हे सगळं काम रामच्या स्वतःच्याच कल्पनेचं होतं. तो डेहराडूनला वाढलेला होता. आणखीन त्याला त्या प्रदेशाबद्दल, चिपको आंदोलन ज्या प्रदेशात झालं, गढवालच्या त्या प्रदेशाची लहानपणापासून माहिती होती, ओढ होती आणि त्यांनी हे काम करायचं ठरवलं होतं. आणि त्याला मी काय काम करतो वेगवेगळ्या पद्धतीचं, विशेषतः वनव्यवस्थापनाची ही कल्पना होती. तेव्हा तो मुद्दाम मला भेटायला आला की मी असं असं काम करणार आहे, तर तुझे काय आहे का याबद्दल काही कल्पना. तर मी त्याला असं सुचवलं की राम, तू केवळ इतिहासकार करतात आणि तसंच तो करणार होता की कागदोपत्री जे काय नमूद आहे ते वाचून लिहिणार. म्हटलं कागदोपत्री जे असतं ते काही सगळं खरं असतं असं मुळीच नाही आहे. विशेषतः मी निंदळं पाहिलं आहे ते कागदोपत्री कपोलकल्पित कथाही खूप असतात. तेव्हा तू फील्डवर्क कर, कारण चिपको आंदोलन ही गोष्ट अगदी अलीकडची आहे. ही गोष्ट त्यांनी तो प्रबंध चिपको आंदोलन 72-73 सालच्या सुमाराचं आणि मग त्याच्या सगळ्या घटना पुढे घडत गेल्या. त्यानंतर 10-12 वर्षांनीच तो करणार होता. तर म्हटलं त्या आंदोलनात भाग घेतलेले जवळजवळ सगळे लोक अजून हयात आहेत, चांगले ॲक्टिव्ह कार्यशील आहेत, त्यांच्याशी बोल आणि त्याच्या जोडीने मग तू हे काम कर. तशी त्याला ते पटलंही आणि त्यांनी तसं थोड्याफार प्रमाणात केलं. त्याचं काम खूप छान झालं. त्यांनी त्याच्यावर एक अनक्वाइट वुड्स म्हणून एक चांगलं पुस्तकही प्रकाशित केलं. तसं पाहिलं तर एन्व्हायरमेंटल हिस्ट्रीबद्दल केस स्टडी हे अशी एक पहिलंच ते पुस्तक भारतात छान झालं. मग आमची यांनी ओळख झाली आणि आम्ही निरनिराळ्या गोष्टींबद्दल बोलायचो. तर मलाही इरावतीबाई कर्व्यांचं युगांत वाचलं. तर युगांतात त्यांनी त्यावेळच्या महाभारतकालीन कुठल्या एका युगाचा शेवट होऊन दुसरं युग सुरू होत होतं असं मांडलेलं आहे की सिंधू नदीच्या खोऱ्यात कमी पावसाच्या प्रदेशातली वसाहत जी कौरव पांडव वगैरे एकूण गोपालक लोकांची, गोपाळांची होती, पशुपालकांची होती, ती पसरत आता पोचली होती अरवलीपर्यंत आणि आता यमुना गंगेच्या खोऱ्यात ते पसरायला लागणार होते. अशा या कालावधीत एक युग संपून दुसरं युग सुरू होण्याच्या वेळी महाभारत घडलेलं आहे असं त्यांनी प्रतिपादन केलं आहे. आणि मग त्यांनी एकूण गंगा यमुना खोऱ्यांच्यात जंगलाचा नाश कसा झाला हे इतिहासात, सगळ्या पुराणात, महाभारतात प्रत्यक्ष आणि दुसऱ्याही वेगवेगळ्या अशा पद्धतीचे काय पुरावे आहेत ह्याचं प्रतिपादन केलं होतं बुद्धकालापर्यंत वेगवेगळ्या साहित्यात. त्यामुळे त्यांनी एक छान कल्पना दिली होती भारताच्या पर्यावरणाच्या इतिहासाबद्दल आणि ह्याबद्दल जास्त विचार करावेत असं माझ्या मनात होतं. त्यानंतर दुसऱ्या एका बाजूनी मराठ्यांच्या इतिहासाच्या बद्दल मी सहज गंमत म्हणून पुष्कळ वाचलेलं होतं. उदाहरणार्थ हे जे इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, त्यांचं लेखन मला खूप आवडायचं. त्यांनी निरनिराळ्या कल्पना सुचवलेल्या आहेत आणि त्याच्या जोडीने मराठ्यांच्या बखरी हे ते वाचल्या होत्या. तेव्हा म्हटलं ते जाणे गोष्टी आहेत की ज्याच्यातनं आपल्याला पर्यावरणाच्या इतिहासाबद्दल काही अंदाज बांधता येतील, काहीतरी मांडणी करता येईल एका बाजूनी. आणि दुसऱ्या बाजूनी उत्क्रांतीच्या दृष्टीने मनुष्य जात ही एक उत्क्रांतीच्या निर्माण झालेलीच प्राण्यांची जात आहे. त्यामुळे मनुष्य स्वभाव, मनुष्याची वर्तणूक ह्याच्यावरती त्यांचा हा जीवशास्त्रीय वारशाचा परिणाम झालेला आहे. अर्थात सांस्कृतिक उत्क्रांती ही वेगळी झालेली आहे जैविक उत्क्रांतीच्याहून, पण
तेही मांडता येईल. हे सगळं आपण एकत्र आणून थोडं काहीतरी एक प्रतिपादन करावं असं माझ्या डोक्यात बरेच दिवस होतं. पण ते एकट्याने काही जास्त कधी रेटलं नव्हतं. एक मी इकॉनॉमिक पॉलिटिकल विकलीमध्ये छोटासा ह्या कल्पना मांडणारा लेख लिहिला होता, पण त्याच्या पुढे काही झालं नव्हतं. मग तर रामनी आणि मी असं ठरवलं की दोघं मिळून आपण एक पुस्तक लिहूया भारताच्या इकॉलॉजिकल हिस्ट्रीवर. आणि मग ते लिहिलंही. 1991 सालच्या सुमाराला ते प्रकाशित झालं. रामची त्याच्यात खूपच मदत झाली आणखीन, कारण त्यांनी आधुनिक वनव्यवस्थेच्या इतिहासावरती स्वतःही चांगलं काम केलं होतं आणि तो विशेषतः इंग्रजी भाषेचा फार चांगला लेखकही आहे, त्यामुळे छान झालं. आणखी 2 समाजशास्त्रीय अभ्यासांबद्दल मला विचारायचं आहे. त्यातला एक आहे तो पीपलिंग ऑफ इंडिया आणि दुसरा आहे तो पीपल ऑफ इंडिया. तर त्याच्यापैकी पीपल ऑफ इंडिया जे काम आहे त्याचं महत्त्व वेगळं आहे, पण त्याच्यात जे केलं आहे त्याच्याबद्दल सर्वसामान्य मंडळींना थोडी बहुत तरी काहीतरी कल्पना असते. पीपलिंग ऑफ इंडिया हा जो प्रकार आहे हा माझ्या मतानं सामान्य मंडळींना काही कल्पनेच्या पलीकडचा असतो, काहीच कल्पना नसते. त्यामुळे हे काय प्रकरण आहे, म्हणजे हिंदुस्थानात एक काळ असा होता की जेव्हा मनुष्य नव्हताच हेही आम्हाला डोक्यात नसतं. आणि मग जी सुरुवात झाली, मग तुम्ही म्हणताय की लाटा आल्या वगैरे आणि त्या लाटा अमुक अमुक मार्गानं पसरत गेल्या आणि किंबहुना तुम्ही आज दिसणारी आदिवासी मंडळी, शेतकरी मंडळी, उच्च जातीय मंडळी ह्यांचा या सगळ्या लाटांच्या इतिहासाशी काहीतरी नातं जोडता अशी माझी समजूत झाली. तर हे थोडंसं थोडक्यात आम्हाला. तर एकूण पॉप्युलेशन जेनेटिक्स हा जो विषय आहे की कुठल्याही प्राण्याच्या समुदायात पुष्कळ वैविध्य असतं अनुवंशशास्त्राच्या दृष्टीने. ते वैविध्य का असतं, त्याचं काय कारण मीमांसा आहे, ह्याचं आमच्या विषयात एकूण एव्होल्युशनरी बायोलॉजीत एक महत्त्वाचा विषय आहे. मला त्याच्यात पहिल्यापासून रस होता, परंतु आधी कल्पना होती 1965-70 सालच्या आधी की अशा पद्धतीचं जे वैविध्य फार मर्यादित आहे. पण जेव्हा नव्याने सगळं अनुवंशिकतेचा रासायनिक पाया काय आहे, केमिकल बेसिस ऑफ हेरिडिटी आणि जो DNA परमाणू आहे हे समजून येऊन त्याच्याबद्दल प्रचंड स्फोटच झाला ज्ञानाचा, तेव्हा असं आढळून आलं की कल्पना होती त्याहून खूप जास्त वैविध्य आहे आणि नवं याच्यातून निर्माण व्हायला लागलं होतं. तर हा विषय यात प्रत्यक्ष काम करायला रसायनशास्त्र आणि विशेषतः त्याच्यातल्या विशेष सोफिस्टिकेटेड प्रयोगशाळा हव्यात, अशा हव्यात. मी काही त्याच्यात कधी पडलो नव्हतो, पण मी हे सगळं वाचत होतो. तर आधुनिक ह्युमन जेनेटिक्स, मानवी अनुवंशिकता आणि अनुवंशिक वैविध्य ह्याच्यावरती काम करणारी जगातली सगळ्यात मोठी अधिकारी व्यक्ती लुईगी ल्युका कव्हाली-स्फोर्झा नावाचे शास्त्रज्ञ आहेत. ते मूळचे इटलीतले आहेत, पण मग स्टॅनफर्ड विद्यापीठात अनेक वर्ष ते काम करतायत. त्यांचा माझा परिचय झाला. स्टॅनफर्ड विद्यापीठाने मला बोलावलं होतं व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून, आणि दुसऱ्याही काही कारणाने त्यांचा माझा चांगला परिचय झाला. तर त्यांच्या स्टॅनफर्डच्या प्रयोगशाळेत त्यांनी खूप काम ह्याच्यावर केलेलं होतं आणि ह्याच्याबद्दलचं खास महत्त्वाचं काम जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे हिस्ट्री अँड जिओग्राफी ऑफ ह्युमन जीन्स. प्रचंड पुस्तक आहे. त्या गृहस्थांनी स्वतः नवा डेटा तर खूप निर्माण केलाच, परंतु जगभरचा सगळा डेटा संकलित करायचंही प्रचंड काम केलं होतं. तर जगभरचा जेवढा मिळेल तेवढा सगळा डेटा हुडकून त्यांनी व्यवस्थित त्याचं विवेचन करून जिओग्राफी अँड हिस्ट्री ऑफ ह्युमन जीन्स, आज मनुष्य समाजात वेगवेगळी जी जेनेटिक व्हेरिएबिलिटी दिसते ती कशी निर्माण झाली असावी, त्याचं मनुष्यजात आता असे स्पष्ट पूर्ण मान्य झालेलं आहे की आज आपण ज्याला मनुष्यजात म्हणतो, होमोसेपियन्स, मॉडर्न होमोसेपियन्स, आधुनिक मानव, ह्या आधुनिक मानवाचा उगम फक्त 1,00,000 वर्षापूर्वी आफ्रिकेच्या काही भागात झाला. साधारण 80,000 वर्षापूर्वी आफ्रिकेतून बाहेर पडून हळूहळू हे मानवगट सगळीकडे पसरले. आणि ते कसे पसरले, पसरताना अर्थातच हळूहळू त्यांच्यात एकमेकांच्यात जेनेटिक डिफरन्शिएशन झालं, आनुवंशिकदृष्ट्या बदलत गेले. हे सगळं आपण आज आता समजू शकतो हळूहळू.
आणखीन ते समजायला ही जी डीएनएचे सिक्वेन्सेस आहेत, ज्या क्रमाने वेगवेगळी या अमिनो न्यूक्लियोटाइड बेसिस आहेत, त्याच्यानी समजू शकतं. तर अर्थात आज ह्या विषयावर खूप वाद निर्माण झालेले आहेत. प्रॉपर्टी राईट्स याच्यावर कुणाचा हक्क आहे, या सगळ्या माहितीवरती, स्वतःच्या जीन्सवरती, ते काही 1990 साली हे कुठलेच वाद नव्हते. तर ते मला म्हणले की आपण काहीतरी भारतीय समाज, म्हणले मी एवढं सगळं काम केलं, पण भारतीय समाज इतका समजायला कठीण समाज कुठलाच नाहीये. जगभर तुम्ही पाहिलं तर सगळीकडे स्मूथ ग्रेडियंट्स आहेत, म्हणजे ज्या बदलत जातात जीन फ्रिक्वेन्सी, हलके बदलत जातात. तुमचा भारत म्हणजे वरला म्हणाले की अशी इतकी इंट्रिकेट टोपोग्राफी आहे अशी जगात दुसरीकडे कुठं नाहीये. तर हे असे इतके वेगळ्या पद्धतीचे जेनेटिक ग्रेडियंट भारतात का आहेत, याचं कारण तुमची जी वेगळी समाज रचना आहे, की आजपर्यंत समाजात वेगवेगळ्या जाती जमातींच्यात फारसे आंतरविवाह होत नाहीत. अशा पद्धतीची जी रचना जगात दुसरीकडे कुठे नाहीये, ती भारतात टिकून राहिली आहे आणि त्याच्यामुळे हे झालेलं आहे. पण हेच केवळ नाही, तर भारतात जगातल्या दुसऱ्या कुठल्याही भागापेक्षा वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळे लोकांचे ओघ आलेले आहे, हेही असणार याचं कारण. तर आपण थोडासा याचा अभ्यास करूया. तर तुला भारतीय समाजाबद्दल माहिती आहे, तर आपण जर काही लोकांचे आपण याबद्दलची आणलं त्यांचे सॅम्पल्स, आणि आता रक्ताची सुद्धा जरूर नाही आहे, आज फक्त केसाच्या मुळाशी जे DNA असतं ते पुरतं, किंवा साधे गालाच्या आतल्या बाजूला एक साधा थोडा काडीला कापूस लावून गालावरती घासला आणि बाहेर काढला, माणसाला कळतही नाही काही झालंय, असं नसतं. आपला गाल किंचित आतनं खाजवला तर त्याला पुरेसं DNA येतं. ते वापरून खूप माहिती गोळा करता येते. त्यामुळे लोकांना द्यायलाही काही खास वाटत नाही, गालावर थोडं केलं, रक्त द्यायला लोक चटकन तयार होत नाही. तर तू पण व्यवस्थित ते पाहिजे, कोण हे, कुठले लोक आहेत, कुठल्या समाजातले आहेत, त्यांचा रोटी बेटी संबंध कुणाशी कितपत आहे, त्याबद्दल काय बंधनं आहेत, ह्यात नीट विचार करून गोळा केले आपण सॅम्पल्स, तर काहीतरी छान याच्यातनं मिळेल. तर मी म्हटलं ठीक आहे, आमचे पुष्कळ आहेत लोकांचे परिचय. तर उत्तर कन्नडा जिल्ह्यात आम्ही जिथं खूप काम करतो तिथे मुखरी जो समाज पूर्वी अस्पृश्य मानला जायचा, आणि अगदी ते दिसायला पाहिले तर वेगळे दिसतात, आणि हाविक ब्राह्मण जे त्या समाजात सगळ्यात वरच्या थरावर आहेत, ह्या दोन ह्याच्यातले आपण आणूया आणि बघूया काय किती त्यांचं परस्परांची भेद आहे, जवळीक किती आहे, दूरत्व काय आहे. तशी आम्ही 100 ती गोळा केली. आणि त्यावेळी, आज आता आपण भारतात करू शकतो हे सगळं. पार्थो मुजुमदार विशेषतः कलकत्त्याला खूप करतायत, CCMB मध्ये हैदराबादला खूप चाललाय, पण त्यावेळी कुठल्या भारतातल्या प्रयोगशाळेत हे शक्य नव्हतं. तर स्टॅनफर्डच्या प्रयोगशाळेत ते DNA सिक्वेन्सिंग वगैरे केलं, तर त्यातनं निंदाळ्या गोष्टी आम्हाला ह्या दोन समाजांबद्दल समजल्या. एक म्हणजे पुष्कळ त्यांच्यात साम्य होतं, परंतु त्या दोन समाजाचा इतिहास हे त्यांच्या समाजाच्या अंतर्गत विविधतेचं जे डिस्ट्रीब्युशन होतं ते वेगळं वेगळं होतं. तर ते असं आहे की मराठीत सांगायला अवघड आहे की तुम्ही जर दोन व्यक्तींची एकमेकांशी तुलना केली तर त्यांच्यात किती फरक आहेत हे आपण प्लॉट करत गेलो. तर त्याचे किती मोड्स आहेत डिस्ट्रीब्युशन मध्ये, इंटर इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस मध्ये, ते युनिमोडल आहे का मल्टी मॉडल आहे. तर मुखरी समाजात हे मल्टी मॉडल आहे आणि हविक समाजात हे युनिमोडल आहे. आणि मॅथमॅटिकल मॉडेल्सवर पॉप्युलेशन जेनेटिक्सची जी आहेत त्याच्यातनं असं आपल्याला दिसून येतं की जर लोकसंख्या एखाद्या समाजाची भरभर वाढत असेल तर हे युनिमोडल मिळेल डिस्ट्रीब्युशन, आणि जर ती अनेक शतकानुशतक पिढ्यानपिढ्या ती संख्या जवळजवळ एकाच पातळीवर राहिली असेल तर मल्टीमोडल मिळेल. तसं मिळालेलं आहे. आणि याच्यातनं असं वाटतं की मुखरी समाजाची संख्या शतकानुशतक ही एकाच ह्याला राहिलेली आहे, कुचंबली आहे, पण हविकांची भरभर वाढतीये.
आणि ऐतिहासिक पुरावे ते खरं आहे असं वाटतं. कारण हवीक लोकांना तसे वरच्या समाजात स्थान आहे, सुपारीचे मळे हे ते वाढणारे त्यांचे उद्योग आहेत. ऐतिहासिक पुराव्यावर नाही, त्यांच्या समाजाच्या इतिहासावर नाही ते म्हणतात की वाढत गेलेला आहे, पसरत गेले आहे त्यांचा समाज. आणि मुखर्जींच्या इतिहासावर ते एकाच भागात असे थोड्या समाजाच्या उच्च नीच भावनेच्या ह्याच्यात खालच्या थरावर दबलेले आणि थोड्याच अगदी छोट्या प्रदेशात थोड्याच संख्येने तसेच राहिलेले लोक आहेत. असं निंदायला मिळालं, एक मिळालं. पण मी म्हटलं मग आता मी मग ते जॉग्रफी अँड हिस्ट्री ऑफ ह्युमन जीन्स पुस्तक वाचलं. त्याच्यात खूपच वेगवेगळं विवेचन केलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी भारताचं जवळजवळ सोडून दिलं, आपल्याला काही समजत नाही. तर म्हटलं ठीक आहे, आता आपण प्रयत्न करूया की आर्किओलॉजिकल, ऐतिहासिक, लिंग्विस्टिक, भाषेच्या दृष्टीने जो काय आपल्याकडे पुरावा आहे त्याच्यावर काय आपल्याला कळू शकेल. आणि तो मग मित्रांबरोबर अर्थातच शंभू प्रसाद म्हणून जो इतिहासाचा अभ्यास करणारा होता त्यांनी ऐतिहासिक आणि आर्किओलॉजिकल पुरावा शोधायला मदत केली. नंतर हा पीपल ऑफ इंडिया प्रोजेक्ट आहे, त्याच्यातनं निराळा चांगला ह्याच्याबद्दल महत्त्वाचा डेटा मिळाला होता. ते सुरेश पाटील अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, त्यांनी तो समजून घ्यायला मदत केली. आणि मनोहरन म्हणून अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हेमध्येच आहेत भाषाशास्त्रज्ञ, त्यांनी भाषेच्या बद्दलचा पुरावा समजून घ्यायला मदत केली. तर मग हे सगळं संकलित करून मांडायचा मी प्रयत्न केला की काय कुठून कुठून ह्या 80,000 वर्षानंतर जेव्हा आधुनिक मानवाचे प्रवाह संख्या वाढत राहून आफ्रिका खंडाच्या बाहेर ते प्रवाह पसरत राहिले, ते भारतात कुठल्या कुठल्या मार्गाने कसे कसे केव्हा केव्हा आले असावेत असा तर्क काय करता येतो. ते तर्क तो पीपलिंग ऑफ इंडिया म्हणून आम्ही एक निबंध त्याबद्दल प्रकाशित केला. आणि पीपल ऑफ इंडिया, ते पीपल ऑफ इंडिया म्हणजे हा अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा मोठा प्रकल्प होता की त्यांनी भारतीय समाज एकूण 5,400 वगैरे अशा समाजांच्यात विभागला. अर्थात ज्यांच्यात रोटीबेटी व्यवहार पारंपरिकरित्या होत नाहीत असे समाज आपल्याकडे 5,400हून जास्त आहेत. त्याची काही अशी जंत्री बरोबर कुणी केलेली नाही आहे, पण मल्होत्रांनी मी अंदाज केला आहे 40,000 ते 60,000 असावेत. इथे पुन्हा एक दशांशचा परंतु ह्या 5,400 समाजांबद्दल त्यांनी पुष्कळ तपशीलवार माहिती गोळा केली होती आणि तशी संख्यात्मकही माहिती होती, पण त्यांनी ती नुसतं वर्णनात्मक लिहिलं होतं. तर आम्ही म्हटलं, त्यांना सुचवलं की विशेषतः आमचे सहकारी होते निरंजन जोशी, त्यांना आणि सुरेश पाटील त्यातले अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हेतले जे ह्याच्यात इंटरेस्ट घेणारे होते, की आपण हे जरा संख्यात्मक याचं वर्णन करून विचार करून पाहूया. आणि तसं केल्यावरती निराळ्या गोष्टी निघायला लागल्या. ते काही फार पुढं काम केलं गेलं नाही, पण एका बाबतीत आम्ही छोटंसं काम केलं की ह्या 5,400 समाजात साधारण कुटुंबात मुलांची संख्या लोकांच्या दृष्टीने इच्छित संख्या किती आहे. काही समाजांनी म्हटलंय की त्यांना 2 किंवा कमीच मुलं हवी असतात. काही समाजातल्या लोकांनी नोंदवलं आहे की त्यांना 2 किंवा 3 हवी असतात. काही समाजातल्या लोकांनी नोंदवलं आहे त्यांना 3-4 हवी असतात. तर असं वेगवेगळे नोंदवलेल्या समाजांची काय लक्षणं आहेत, काय कोरिलेट्स आहेत, असा एक छान त्याच्यातनं अभ्यास झाला. त्याच्याबद्दल 1-2 चांगले पेपर प्रकाशित झाले. तसं खरं पुष्कळ शक्यता आहे छान काम करायची, पण अजून काही पुढं झालं नाही आहे. आता हे 50,000 गट जे आपसात फारशी रोटीबेटी व्यवहार करीत नाहीत, ह्यांना तुम्ही इक्विव्हॅलंट ऑफ स्पीशीज म्हटलंय, बरोबर आहे का? म्हणजे एवढ्याच दृष्टीने की जीवशास्त्रात जातीची स्पीशीजची व्याख्या अशी असते की ज्या प्राण्यांच्यात परस्पर संबंध काय जीन्सची देवाणघेवाण होत राहील ती एक स्पीशीज. आणि मानवी समाजात कृत्रिमरित्या अर्थात अशी बंधनं पडल्यामुळे एका दृष्टीने हे एंडॉगमस ग्रुप्स ज्याला म्हणू की ज्याच्यात रोटीबेटी व्यवहार मर्यादित आहे असे स्पीशीज सारखे वागत आहेत. परंतु अर्थातच
दुसऱ्या दृष्टीने पाहिलं तर आंतरजातीय विवाहात पूर्णपणे प्रजोत्पादन व्यवस्थित शक्य असतं. कदाचित जातीजातीतल्या लग्नातच आज कमी असतं असं पारशा बिरशांच्यात दिसून येत आहे, तर जास्तच व्यवस्थित होऊ शकतं. तेव्हा त्या दृष्टीने त्या जाती नाही. बरोबर आहे. म्हणजे ही बायोलॉजिकल स्पीसीज अशा अर्थानं नव्हे, परंतु कुठल्या तरी एका सांस्कृतिक प्रवाहामध्ये ही मंडळी एकमेकाला धरून आहेत आणि बाकीच्यांशी त्या मानानं ह्या लग्न संबंध जोडीत नाही, बाकी सर्व प्रकारचे संबंध आहेत. तेव्हा एक काहीतरी साम्य आहे, अनॅलॉजी एवढंच आहे ते. हो. पण प्रश्न असा मनात येतो की ह्या अनॅलॉजीमुळे भारतीय समाजाबद्दल काही असे अंदाज बांधता येतात की ज्याच्यासाठी तुम्ही इकॉलॉजिकल कम्युनिटीच्या अभ्यासातून काहीतरी जे दिसलं तुम्हाला ते कदाचित इथे लागू पडेल, अशा प्रकारचं काही. तसा मी पुन्हा मल्होत्रांनी मी याबद्दल थोडं आणखीन नंतर राम बरोबर केलेल्या कामातही थोडं प्रकाशित केलेलं आहे की भारतीय समाजात असे जे वेगवेगळे समाज निर्माण झालेले आहेत, त्यांची उपजीविकेची साधनं ही साधारण उपजीविकेची एकूण प्रणाली ही वंश परंपरा चालत आलेली आहे. आणखीन उदाहरणार्थ गावगाडा नावाचं एक पुस्तक आहे बघा, त्र्यंबक नारायण अत्र्यांचं महाराष्ट्रातल्या ग्रामीण समाजाबद्दल. त्याच्यात एक उल्लेख आहे, लहानपणी मी वाचलं होतं ते पुस्तक, तर माझ्या मनात राहिला होता उल्लेख, की वेगवेगळ्या जातीच्या फिरत्या जमाती असतात ज्या कुठल्या पशुचा वापर करतात करमणूक लोकांची करायला किंवा अशा पद्धतीने, आणि तेच त्यांचं उपजीविकेचं साधन असतं. त्याच्यात नागगारोडी आहेत, ते नागसापाचा वापर करतात. दुसरे काही दरवेशी आहेत जे अस्वलाचा वापर करतात. मग नंदीवाले आहेत जे बैलाचा वापर करतात. तर प्रत्येकाची एक स्वतंत्र जातीशी नातं आहे. म्हणजे आम्ही जे इकॉलॉजीच्या याच्यात म्हणतो की तुमचं निच आहे, ते निच कशा रीतीने ठरतं की बाकीच्या सृष्टीतल्या वेगवेगळ्या जीवजातींशी तुमचे काय संबंध आहेत, तो एक निचचा भाग असतो. तसं त्या जातीचं निच असं म्हणू शकतो की दरवेशाचं निच हे अस्वलाशी निगडीत आहे. तेव्हा इकॉलॉजीमध्ये जेव्हा बायोलॉजिकल कम्युनिटीजचा विचार करतो तेव्हा वेगवेगळ्या स्पीशीजचं निच थोडं वेगळं असतं, ज्याला आपण निच डायव्हर्सिफिकेशन इकॉलॉजीत म्हणतो. तसं कदाचित या भारतीय समाजातल्या जातीजातींच्यात दिसू शकेल. आणि तुम्ही ज्या 2-3 गटांचा तपशिलानं अभ्यास केलात, म्हणजे वैदू, नंदीवाले, आणखीन फासेपारधी, तर इथं तुम्हाला या गोष्टींचे ठोस पुरावे दिसले. तर मग आम्ही म्हटलं की आता याचा जरा जास्ती तपशिलात विचार करूया. म्हणून सुधाकर खोमणे, कैलाश मल्होत्रा आणि मी ह्या 3 अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या जाती की ज्या शिकार करतात त्यांचा अभ्यास केला. तेव्हा असं दिसून आलं की हो, त्यांनी अशा रीतीने एका दृष्टीने त्यांची निचेस डायव्हर्सिफाईड आहेत, त्यांच्या उपजीविकेच्या साधनात असं वैविध्य निर्माण केलेलं आहे सांस्कृतिक दृष्टीने, की फासेपारधी मुख्यतः फाशाचा वापर करून काळवी, ठारीण, तित्तर, लावे ह्याच्यावरती लक्ष केंद्रित करतात. नंदीवाले हे कुत्र्याचा, भाल्याचा वापर करून सायळ वगैरे, घोरपड यांची मुख्यतः शिकार करतात. आणखीन वैदू लोक हे मुख्यतः सापळे वापरून मुंगस, रानमांजरं, उदमांजरं असे प्राणी पकडतात, जे आम्हाला, आणि मांजरंही खातात, घरातली मांजरंही ते खातात. तेव्हा तो अभ्यास केला, पुष्कळ मजा आली आम्हाला. ते आता कुठले प्राणी ते करतात, तर म्हटलं की आपण आता पक्क त्या लोकांकडनं ओळखून घेऊ. मग काय करायचं, तर मुंबईच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आहे, त्याच आवारात प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आहे ना, तिथे सगळे पेंढा भरलेले सगळे प्राणी आहेत महाराष्ट्रातले. तर मग आम्ही सुधाकर खोमणेरावांच्या मदतीने हे सगळे वैदू, फासेपारधी एक त्यांचे मित्र घेऊन आलो. ते मुंबईला आले, आम्ही सगळे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मध्ये गेलो. ते लोक मोठे खुशीत होते, हे आम्ही खातो वगैरे, सगळं नीट म्हणजे खात्री करून घेतली आणि मग किती प्रमाणात काय. तेव्हा हो, ते असे निच डायव्हर्सिफिकेशनचा मोठा एक व्यवस्थित निर्माण झालेलं चित्र त्या समाजात आम्हाला दिसलं.
जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. 7व्या भागाचा विषय होता आंतरशाखीय संशोधनातल्या वाटा. सादर करते शैलेश माळोदे. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्र.